मंगळवारी तनूचा बड्डे होता, तर मग आम्ही गेलो होतो तनूच्या बड्डेसाठी. इथंच राहतं दौंडमध्ये रेल्वे क्वार्टरला. मग तिथं गेलो आम्ही. जेवणाचा कार्यक्रम तिकडंच होता. तर इकडं बड्डेची बघा तयारी करून घेतली. प्रिशू माझ्या कडेवरून खाली उतरायचंच नाही म्हणत होती. मग कसं कसं करून तिला खाली उतरवलं. मग सर्वांचे फोटो वगैरे काढून घेतले. इकडं फॅमिली तनूचे मम्मी पप्पा म्हणजे दादा वहिनी आमच्या. इथला बघा चप्पलांचा नाद लागला आहे. सारखं त्या लाल चप्पलच्या मागं लागते, सारखी चप्पल घेऊन फिरते. त्यानंतर इकडं केक आणला, केक काढून घेतला आहे. बघा प्रिशा चप्पलाच घालून फिरते, मोठ्या चप्पलांचाच नाद लागला आहे तिला. इकडं वहिनीने ऑप्शन करून घेतलं तनूचं. त्यानंतर शारदाताई आणि दाजी यांनी पण ऑप्शन करून घेतलं. सर्वांनी जोडीने फोटो काढून घेतले बड्डे गर्लसोबत. त्यानंतर तनूचे आजी बाबा आहे म्हणजे वहिनीची मावशी, त्यांनी पण ऑप्शन करून घेतलं. यांची जोडी होती घरी, मग यांनी एकट्यानेच ऑप्शन करून घेतलं. सिंधुताई आमची जोडी व्हिडिओ शूट करत होती, त्यामुळे मी पण एकटीनेच ऑप्शन केलं. फोटो काढायला आले होते ते, त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला मग बड्डे गर्लसोबत एक. त्यानंतर मोनताई आणि त्यांनी पण ऑप्शन करून फोटो काढून घेतला पूर्ण फॅमिलीने. त्यानंतर कॅन्डल लावून केक कटिंग करण्यात आला. इकडं सगळ्यांनी हॅपी बड्डे विशिंग केलं तिला, सर्वांनी विश केलं तिला. अशा प्रकारे तिचा छान बड्डे सेलिब्रेट केला. त्यानंतर केक सर्वांनी तिला खाऊ घातला. तिच्या मम्मी पप्पांनी एक एक करून सर्वांनी टप्प्याटप्प्याने तिला केक भरवला. त्यानंतर केक कट करून आमच्यामध्ये मस्त ते केकचं जे बॉक्स असतो त्यातच केक कट करून देतात सर्वांना. इकडं बघा हिने गिफ्ट खोललं तिला. तिच्या मामाने, छोटा मामा आहे, त्याने गिफ्ट दिलं होतं. छान वॉच दिली त्याने तिला. इकडं आम्ही केकचा बॉक्स पण वाया नाही घालत, त्याचेच तुकडे करून त्यातच केक कट करून देतो. बघा सगळा यूज करतो आम्ही केकचा पूर्ण आणि त्याचा बॉक्सचा पण. त्यानंतर इकडं सर्व जेवणाला बसले. पहिले जेंट्स आणि चिल्लर पार्टीला जेवण दिलं. बघा इकडं मस्त गरमागरम 4 किलोची चिकन बिर्याणी बनवण्यात आली होती. सिंधुताई काढताय चुलीवरची चिकन बिर्याणी, एकच नंबर लागते. सर्वांनी इकडं पोट भरून जेवण केलं. कोशिंबीर, बिर्याणी, कांदा, एकच नंबर जेवण झालं रात्री आमचं. त्यानंतर मग चिल्लर पार्टी आणि जेंट्स लोकांचं झाल्यावर मग आम्ही लेडीज गँग बसलो जेवणासाठी. गरमच होती बिर्याणी तरी पण. सर्वांनी मस्त पोट भरून मस्त बिर्याणी खाल्ली. इकडं छान झाली होती बिर्याणी. हे बघा विधी इकडं मी पण